माझी नवीन सून नेहमीच नाराज असायची आणि जेव्हा जेव्हा ती तिच्या आईवडिलांच्या घरी जायची तेव्हा मला तिच्या आईचा फोन यायचा. ती म्हणायची, माझ्या मुलीचा सोफा तिच्या खोलीत ठेवा, कधी तिच्या खोलीतून मंदिर काढून टाका, कधी तिला तुझी मोठी खोली दे, ती लहान खोलीत राहणार नाही आणि जर तू हे केले नाहीस तर मी माझ्या मुलीला इथे ठेवेन आणि एक दिवस तुझ्या मुलाचे आयुष्य नरक बनवीन. सर्वांवर नाराज होऊन मी असे पाऊल उचलले की आई आणि मुलीचे आयुष्य नरक बनले. नवीन वधू हर्षिका, तिला येऊन 1 महिना आणि 1.25 महिनाही झाला नव्हता. नवीन सून हर्षिका आल्याने संपूर्ण घर आनंदाने भरून गेले होते. पण वातावरण अगदी उलट होते. सुगंधाने तिच्या एकुलत्या एका मुलासाठी, राघवसाठी मोठ्या महत्वाकांक्षेने हर्षिकाला निवडले होते. परंतु काही कारणास्तव हवेत एक विचित्र भावना पसरली होती. एक जडपणा आणि शांतता पसरली होती. या घरात नवीन लक्ष्मी म्हणून आलेल्या हर्षिकाने तिच्या नवविवाहित वर्षांचा लवलेश गमावला होता. ती दिवसभर घरात काम करायची, पण एखाद्या यंत्रासारखी तिच्या चेहऱ्यावरील रेषा नेहमीच काही अव्यक्त संताप किंवा खोल धक्का दर्शवत असत. तिच्याकडे पाहून असे वाटले की ती या घरात स्वतःच्या इच्छेने नाही तर एका जड ओझ्याखाली राहत आहे. तिच्या डोळ्यात नवीन सुनेला तिच्या नवीन कुटुंबासाठी हवा तो उबदारपणा नव्हता. सुगंधाजी जेव्हा जेव्हा तिच्याकडे पाहत असत तेव्हा तिला दुःखाची छटा जाणवत असे. तिने ज्या मुलीचे इतक्या मोकळ्या हाताने स्वागत केले होते, ती मुलगी एकही शब्द न बोलता इतकी थंड आणि शांत का होती हे तिला समजत नव्हते. तिला हे घर आवडत नव्हते. तिच्या मनात असे काही लपलेले आहे का जे ती इच्छा असूनही कोणालाही सांगू शकत नाही. सुगंधाजींना अनेकदा मन खूप जड वाटत असे. जेव्हा जेव्हा ते हर्षिकाला खूप दुःखी पाहत असत तेव्हा त्यांचे प्रेमळ हृदय दुखत असे. त्यांना वाटायचे की त्यांच्या हातून चुकून काही चूक झाली तर काय. बऱ्याचदा जेव्हा हर्षिका ड्रॉइंग रूम मध्ये एकटी बसलेली असायची तेव्हा सुगंधाजी त्यांच्या शेजारी जाऊन बसायच्या. त्या प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवत असत. ती मागे वळून विचारायची, हर्षिका बाळा, जर तुझ्या मनात काही असेल तर मला सांग. आता तू फक्त या घरची सून नाहीस तर माझी मुलगीही आहे. जर तुला काही अडचण असतील तर त्या मनात दाबून ठेवू नकोस. पण सुगंधाची नेहमीच निराश व्हायची. हर्षिकाला तिच्या सासूबाईंना काही विचारायचे आहे हे कळताच ती लगेच उठायची. कधी कधी ती म्हणायची, नाही आई, काही हरकत नाही, मला फक्त थोडे डोकेदुखी आहे. किंवा कधी कधी ती कपडे घडी घालून ठेवण्यासाठी किंवा स्वयंपाकघरातील काही काम करण्यासाठी निघून जायची. तिच्या डोळ्यात एक विचित्र उदासीनता होती जी सुगंधाजींना खूप त्रास देत असे. सुगंधाजी मग स्वतःला सांत्वन देत असत. ती अनेकदा एकटी बसून विचार करायची, बिचारी मुलगी, ती नुकतीच आली आहे. जन्म झालेले माहेरचे घर, मित्रमैत्रिणी आणि स्वतःच्या आवडीचे जीवन सोडून नवीन वातावरणाशी जुळवून घेणे इतके सोपे नाही. शेवटी तिला तिच्या सासरच्या घरात स्वतःसाठी जागा बनवायची आहे. अनोळखी लोकांना आपले म्हणायला वेळ लागतो. कदाचित ती मला बोलायला घाबरत असेल. त्याला अजून 1 महिना आणि 1.5 महिनाही झालेला नाही. कालांतराने जेव्हा ती आपल्याला आणि या घराला समजून घेईल तेव्हा कदाचित ती स्वतःच तिची मौन सोडेल. याचा विचार करून तिने हर्षिकावर जास्त दबाव आणला नाही आणि सर्व काही तिच्या मनाप्रमाणे सोडले. परंतु त्यांच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात अजूनही काहीतरी अनुचित घडण्याची भीती होती. लग्नाच्या विधी अजूनही सुरू होत्या आणि पाहुण्यांचा ओघ पूर्णपणे कमी झाला नव्हता. तोच एके दिवशी अचानक हर्षिकाचा भाऊ दारात आला. दुपार झाली होती आणि कोणालाही तो येणार आहे याची कल्पना नव्हती. कोणताही फोन आला नव्हता आणि काहीही पूर्वनियोजित नव्हते. तिच्या भावाला पाहून हर्षिकाच्या चेहऱ्यावर जे तेज होते ते सुगंधाने गेल्या महिन्यात पाहिले नव्हते. जणू काही ती एका क्षणात पूर्णपणे बदलली होती. सुगंधाला अचानक तिच्या भावाला पाहून थोडे आश्चर्य वाटले, पण तिने हसून त्याचे स्वागत केले. चहा घेतल्यानंतर तिचा भाऊ थेट मुद्द्यावर आला. आईने हर्षिकाला काही दिवसांसाठी तिच्या आईवडिलांच्या घरी पाठवायला सांगितले होते. तिला तिच्या मुलीची खूप आठवण येते. सुगंधाला असे वाटले की हर्षिका काही दिवसांपासून इथे आली आहे आणि तिला कुटुंबातील अनेक चालीरीती आणि परंपरा आधीच कळल्या आहेत. अजून खूप काही शिकायचं आहे. पण मग त्याला हर्षिकाच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसला. त्याला वाटलं कदाचित हीच योग्य गोष्ट असेल. मुलगी नवीन होती,
4-6 दिवस आईसोबत राहिल्याने तिचे मन हलके होईल. तिला वाटलं, तिला जबरदस्तीने थांबवण्यात काय अर्थ आहे. तिला असं वाटेल की तिचे सासरचे लोक तिला कैद करत आहेत. सुगंधा सहज म्हणाली, हो हो बाळा, का नाही. शेवटी ते आईचे हृदय आहे. तिच्या मुलीची आठवण येणे स्वाभाविक आहे. तिचे नुकतेच लग्न झाले असल्याने हर्षिका तिच्या पालकांना आणि मित्रांना भेटण्यास उत्सुक असेल. कोणताही निषेध किंवा प्रश्न न करता त्यांनी हर्षिकाला सामान बांधण्याची परवानगी दिली. त्यांना वाटले की हा निरोप कदाचित त्यांच्या नात्यातील शांतता भंग करेल आणि जेव्हा सून परत येईल तेव्हा ती एक नवीन ताजेपणा आणेल. जेव्हा हर्षिका तिच्या भावासोबत तिच्या पालकांच्या घरी निघून गेली तेव्हा घरात एक विचित्र शांतता पसरली. सुगंधाजीला सतत हर्षिकाचा उदास चेहरा आठवत होता. त्या संध्याकाळी जेव्हा राघव ऑफिसमधून थकून घरी परतला तेव्हा तिची आई त्याच्या शेजारी जाऊन बसली. तिच्या मनातील शंका ती आता दाबू शकली नाही. तिने हळुवारपणे विचारले, राघव बाळा, गेल्या काही दिवसांपासून मी बघत आहे सुनबाई उदास वाटत आहे. काय झाले? ती इतकी शांत का आहे? ती माझ्याशी मन मोकळीपणाने बोलत नाही किंवा तिला घरातील कोणत्याही कामात रस नाही असे दिसते. तिच्या चेहऱ्यावरील उदास भाव मला अस्वस्थ करत आहेत. तुमच्या दोघांमध्ये काही मतभेद झाले आहेत का, की आणखी काही समस्या आहे? विचारात हरवलेल्या राघवने सहज उत्तर दिले, अरे नाही आई, तू विनाकारण काळजी करत आहेस. मला असे वाटले नव्हते. ती लग्नापूर्वी जशी होती तशीच आहे. कदाचित ती आता तिच्या नवीन घरात आहे, यामुळे ती थोडी शांत असेल, पण काळजी करण्यासारखे काही नाही. राघवचे उत्तर ऐकून सुगंधाजी पूर्णपणे आश्वस्त झाल्या नाहीत. त्या पुढे म्हणाले, बाळा, हा माझा गैरसमज असू शकतो, पण आईचे मन सहजासहजी मान्य होत नाही. तू एका गोष्टीला सहमत होशील का? ती तिच्या आईवडिलांच्या घरून परतल्यावर तिला थोडा वेळ दे. तिच्याशी प्रेमाने बोल आणि तिच्या मनात काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न कर. खूप काही गोष्टी सून तिच्या सासूला सांगायला कचरते, पण कदाचित ती त्या गोष्टी तिच्या नवऱ्याला न घाबरता सांगू शकते. मला फक्त एवढंच हवे आहे की तिने हे घर स्वतःचे समजावे आणि इथे आनंदी राहावे. आईचे बोलणे ऐकून राघव हसला आणि म्हणाला, ठीक आहे आई, इतकी काळजी करू नकोस. ती परत आल्यावर मी तिच्याशी शांतपणे बोलेन आणि तिच्या दुःखाचे कारण विचारेन. आता तू हस आणि मला छान चहा दे. असं म्हणत राघव त्याच्या फाईल्स गोळा करत तयार झाला आणि ऑफिसच्या कामात व्यस्त झाला. तर सुगंधाजीच्या नजरा अजूनही काही न कथित सत्य शोधत होत्या. दुसऱ्या दिवशी सूर्य मावळण्याच्या बेतात होता आणि संध्याकाळच्या सावल्या घरावर पसरत होत्या. राघव ऑफिसमधून थकून घरी पोहोचला. त्याला अपेक्षा होती की त्याची आई त्याला नेहमीप्रमाणे चहा आणि हास्य घेऊन भेटेल, पण तो घरात पाऊल ठेवताच त्याला काहीतरी विचित्र वाटले. त्याची आई स्वयंपाकघरात नव्हती, तर हॉलमधील सोफ्याच्या कोपऱ्यावर होती. ती मान खाली घालून बसली होती. खोलीतील दिवे बंद होते. सुगंधाचा चेहरा फिकट पडला होता आणि तिचे डोळे खोल विचारात बुडाले होते. जणू काही तिच्या मनात एक मोठे वादळ उठत आहे. राघवने त्याची बॅग खाली ठेवली आणि आईच्या जवळ गेला. आई आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने मोठ्या काळजीने विचारले, काय झालं आई? तू अंधारात का बसली आहेस? तुला बरं वाटत नाहीये का? काय झालं? राघवच्या प्रश्नावर सुगंधाने हळूच मान वर केली. तिच्या डोळ्यात एक विचित्र असहाय्यता होती. तिने स्वतःला सावरलं आणि म्हणाली, बाळा, मी ठीक आहे. मला तुला फक्त एक गोष्ट सांगायची आहे. बघ, उद्या रविवार आहे आणि तुला ऑफिसमधून सुट्टी आहे. मी ठरवलं आहे की तू आणि तुझी सून आतापासून मोठ्या खोलीत राहा. उद्या तू तुझे आणि हर्षिकाचे सर्व सामान माझ्या मोठ्या खोलीत ठेवा आणि माझे जे काही सामान आहे मी ते तुझ्या छोट्या खोलीत ठेवते. आईचे हे शब्द ऐकून राघवला जणू काही त्याच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले. तो पूर्णपणे हादरला आणि आईच्या शेजारी जमिनीवर बसला. त्याने आश्चर्याने विचारले, अरे आई, तू काय म्हणतेस? खोली बदलण्याचा हा विचार अचानक तुझ्या मनात कसा आला? इतक्या वर्षांपासून तू त्याच मोठ्या खोलीत राहत आहेस. बाबांच्या आठवणी त्या खोलीशी जोडल्या गेल्या आहेत आणि अचानक आज अशी कोणती समस्या निर्माण झाली आहे की त्या खोलीतून बाहेर पडण्याबद्दल बोलत आहे? मला काहीच समजत नाहीये. काय झालं ते स्पष्टपणे सांग. सुगंधाजींनी नजर फिरवली आणि सरळ म्हणाल्या, काही नाही बाळा, मला वाटलं की आता तुम्ही दोघांचे लग्न झाले आहे, तुम्हाला मोठी खोली हवी आहे. पण राघवला त्याच्या आईच्या आवाजातील चिंता स्पष्टपणे जाणवत होती. ती लपवण्याचा प्रयत्न करत होती. ते एक गुपित होते.
राघवचे आश्चर्य पाहून सुगंधाने तिच्या भावना लपवण्याचा प्रयत्न केला आणि मंद हास्य करत म्हणाली, अरे बाळा, काळजी करण्यासारखे काय आहे? बघ, तुझे वडील आता गेले आणि या घरात मी एकटीच उरली आहे. एवढ्या मोठ्या खोलीचे मी काय करू? मला फक्त एक कोपरा हवा आहे, जिथे मी झोपू शकेन आणि माझी जपमाळ जपू शकेन. तू नुकतीच नवीन आयुष्याची सुरुवात करत आहेस आणि तुला तुझ्या सामानासाठी आणि एकाकीपणासाठी एक मोठी खोली हवी आहे. म्हणून आग्रह करू नकोस. उद्या शांतपणे सगळं हलव. राघवला त्याच्या आईच्या बोलण्यात काही तर्क दिसत नव्हता. तो थोडा हसला आणि हळुवारपणे तिला धीर देत म्हणाला, अरे आई, ते राहू दे. या गोष्टीची काय गरज आहे? आपण सगळे इतक्या वर्षांपासून जसे आहोत तसेच आरामात राहत आहोत. कोणालाही त्रास होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हर्षिका सध्या घरीही नाही. जेव्हा ती तिच्या आई वडिलांच्या घरून परत येईल आणि तू आम्हाला तुझी खोली दिली आहेस हे पाहेल, तेव्हा तिला काय वाटेल? तिला किती वाईट वाटेल. राघवने समाजाचा विषय पुढे आणला आणि आई, तुला जग माहीत आहे. जर शेजारी आणि नातेवाईकांना कळले की जर तू खोली सोडलीस तर लोक हर्षिकाबद्दल काय म्हणतील? सगळे म्हणतील की सुनेनं तिच्या सासूला तिच्या खोलीतून बाहेर काढलं. हर्षिकाला अनावश्यकपणे बदनाम किंवा गैरसमज होऊ नये असं मला वाटतं. म्हणून कृपया हा विचार मनातून काढून टाका. सुगंधाजी राघवचे हे शब्द ऐकून ती क्षणभर गप्प बसली. राघवच्या प्रश्नाचे तिच्याकडे उत्तर नव्हते, पण तिच्या चेहऱ्यावरील काळजी कमी झाली नाही. त्या रात्री प्रकरण तिथेच संपले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सुगंधाजी पूर्णपणे वेगळी होती. ती त्याच दिवशी तिची खोली बदलण्याचा दृढ निश्चय करत होती. ती वारंवार राघवला आग्रह करत होती, बाळा, जर तुला मी आनंदी राहायचे असेल तर हे सामान बदलून दे. तिचा आग्रह आणि तिच्या डोळ्यात लपलेले अव्यक्त प्रेम राघवने विनंती मान्य केली. दुपारपर्यंत थकून त्याने त्याच्या आईचे सर्व सामान लहान खोलीत आणि स्वतःचे सर्व सामान तिच्या मोठ्या खोलीत हलवले होते. सुगंधा आत्ता लहान खोलीत होती, पण तिच्या चेहऱ्यावर आराम मिळण्याऐवजी एक विचित्र भीती दिसत होती. दिवसभर धावपळ केल्यानंतर शेवटी जेव्हा सर्व जड सामान आणि कपाट हलवल्यानंतर राघवने सुटकेचा निश्वास सोडला. त्याला वाटले की त्याची आई आत्ता शांत होईल. तो घाम पुसत सोफ्यावर बसणारच होता, तेवढ्यात सुगंधा पुन्हा त्याच्याकडे आली. तिच्या चेहऱ्यावर अजूनही अस्वस्थता होती. ती हळू आवाजात म्हणाली, बाळा, फक्त एक शेवटचे काम कर. हर्षिकाच्या आई वडिलांच्या घरून आलेला तो नवीन सोफा उचल आणि आतल्या खोलीत ठेव. राघवचा थकवा अचानक राग आणि आश्चर्यात बदलला. त्याने त्याचे डोके धरले आणि म्हणाला, आई, यात नवीन काय आहे? तुमच्या मनात काय चाललंय? खोलीत सोफा कोण ठेवतो? ते हॉलचे सौंदर्य वाढवण्यासाठी असतो. उद्या पाहुणे आले तर आपण त्यांना कुठे बसू? जर नवीन सोफा बाहेर ठेवला तर घर सुंदर दिसेल आणि पाहुण्यांना बसण्यासाठीही उपयुक्त ठरेल. तो खोलीत ठेवण्यात काय अर्थ आहे? सुगंधाजी लगेचच युक्तिवाद केला, अरे बाळा, पाहुणे आपला जुना सोफा आहे, तो हॉलमध्येच राहू दे. नवीन आत आण. राघव आता चिडला. तो समजवणाऱ्या स्वरात म्हणाला, आई, तू काय म्हणतेस? घरात काही नवीन आले तर ते समोर ठेवलेले असते ना. नवीन सोफा हॉलमध्ये खूप छान दिसतो, पण खोलीत तो लपून बसेल आणि कमी जागा घेईल. तू इतका आग्रह का करत आहेस? सुगंधाजींनी विचारले. तिच्या आवाजात एक विचित्र अस्वस्थता आणि एक प्रकारचा कडकपणा होता. ती आग्रहाने म्हणाली, नाही राघव, मी काय म्हणते ते तुला समजले. तो सोफा हर्षिकाच्या आई वडिलांच्या घरातून आला होता. तो तिचा स्वतःचा आहे, म्हणून तो फक्त तिच्या सुनीच्या खोलीलाच शोभेल. तिथे तो चांगला दिसेल. फक्त माझं ऐक आणि प्रश्न न विचारता तो आत ठेव. सुगंधाचे शब्द सुनेच्या वस्तू आणि सुनेच्या खोलीने भरलेले होते. यामुळे राघव विचार करायला लागला, त्याची साधी आई अचानक सगळं तुमचं आणि माझं मध्ये का विभागत आहे? हे त्याला समजत नव्हतं. एखाद्या अदृश्य दबावाखाली ती घराची विभागणी करत असल्यासारखे वाटत होते. जेव्हा राघवला त्याच्या आईच्या तोंडून सुनेचे सामान आणि सुनेची खोली असे शब्द वारंवार ऐकू येत होते, तेव्हा त्याचे कान उभे राहिले. त्याला आता असे वाटू लागले होते की हे सर्व त्याच्या आईची स्वतःची निवड नाही. यामागे काहीतरी खोल कारण असायला हवे. तो काही क्षणांसाठी पूर्णपणे शांत झाला आणि त्याच्या आईच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न केला. मग त्याने खूप हळू आणि गंभीर आवाजात विचारले, आई, खरं सांग, तुला कोणी काही सांगितलं का? तुला हर्षिका किंवा तिच्या कुटुंबाचा फोन आला होता का?
तू अचानक या घरात अनोळखी असल्यासारखी का वागतेस? राघवचा हा थेट प्रश्न ऐकून सुगंधाजीचा चेहरा फिक्का पडला. ती घाबरली आणि तिची नजर दुसरीकडे वळवू लागली. तिचे हृदय धडधडले. तिला भीती होती की हा सत्य बाहेर काढेल. तिने लगेच तिच्या साडीच्या पदराखाली हात दाबले आणि खोटे बोलली, नाही नाही, असं काही नाहीये. मला कोण काहीही बोलले नाही. फक्त शंका घेण्याची सवय सोडून दे. माझी एकच इच्छा आहे की जगात जे काही आहे ते सर्व मिळावे. तिथेच राहू दे. आता तो सोपा सुरीच्या आईवडिलांच्या घरून आला आहे, म्हणून जर तो तिच्याकडे राहिला तर तिला तो आवडेल. बस, त्याला तू अडचण समजू नकोस आणि ते शांतपणे आत ठेव. सुगंधाच्या आवाजातील थरथरण्याने राघवचा संशय बळकट झाला. त्याला स्पष्टपणे दिसत होते की त्याची आई काहीतरी गंभीर लपवत आहे, परंतु त्याला हे देखील माहीत होते की ती यावेळी तिचे तोंड उघडणार नाही. त्याला त्याची आई असे करू इच्छित नव्हती. जास्त काळजीत पडू नये म्हणून त्यांनी एक उसासा टाकला आणि हार मानली. जड अंतकरणाने राघवने हॉलमधून नवीन सोफा बाहेर काढला आणि हर्षिकाच्या त्याच्या नवीन खोलीत ठेवला. खोली आता पूर्णपणे सामानाने भरली होती आणि फिरण्यासाठी फरशी जागा उरली नव्हती. पण आईच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होते. जणू काही तिने एक मोठा अनर्थ टळला होता. राघव शांतपणे पाहत होता. त्याला असे वाटले की कोणीतरी त्याच्या घरातील शांती आणि आनंदावर वाईट नजर टाकली आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राघव कामावरून घरी परतला तेव्हा दाराशी हर्षिकाची चप्पल पाहून तो थक्क झाला. त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. हर्षिका तिच्या आई वडिलांच्या घरी किमान 10 ते 15 दिवस घालवेल असे सांगून निघून गेली होती. ती अचानक अवघ्या 2 दिवसात कशी परतली? घरात प्रवेश करताच त्याला वातावरणात बदल जाणवला. घरात नेहमीसारखा आनंद नव्हता जो सुनेला हवा असतो. उलट घरात एक विचित्र शांतता होती. अशी शांतता जी येणाऱ्या वादळाचे संकेत देत होती. हर्षिका हॉलमध्ये बसली होती, पण राघवला पाहताच ती एकही शब्द न बोलता किंवा पाणी न देता थेट तिच्या खोलीत गेली. राघवच्या लक्षात आले की हर्षिकाच्या चेहऱ्यावर थकव्याचे कोणतेही चिन्ह नव्हते. तिच्या चेहऱ्यावर परतीचा आनंदही नव्हता. एक विचित्र अहंकार आणि अहंकाराची भावना होती. दरम्यान सुगंधाजी स्वयंपाकघरात शांतपणे काम करत होत्या, पण त्यांचे डोळे सुजलेले होते. जणू काही ती बराच वेळ रडत होती. संपूर्ण संध्याकाळ राघवच्या लक्षात आले की सासू आणि सून यांच्यात कोणताही संवाद झाला नाही. हर्षिका फक्त कामाबद्दल बोलायची, जर ते अगदी आवश्यक असेल तरच, आणि तेही सुगंधाजीकडे न पाहता. तणाव इतका स्पष्ट होता की तो जाणवणे कठीण नव्हते. सुगंधाजी हर्षिकाशी नजरेचा संपर्क टाळत होती, तर हर्षिका तिच्या सासूवर खूप मोठे उपकार करत असल्यासारखे वागत होती. कालपर्यंत खोली आणि सोप्याची काळजी करणारी त्याची आई आज तिच्या सुनेच्या आगमनाने इतकी घाबरली का आहे हे राघवला समजत नव्हते. आणि कालपर्यंत शांत आणि दुःखी असलेली हर्षिका आता तिच्याबद्दल इतकी काळजीत होती. वागण्यात ही कटुता कुठून आली? जणू काही घराच्या भिंती सांगत आहेत की त्या दोघांमध्ये काहीतरी घडले आहे जे राघवपासून लपवत आहेत. जेवणाच्या टेबलावरही फक्त भांड्यांचा आवाज येत होता, माणसांचा नाही. घरातील वातावरण अगदीच शांत झाले होते. तेव्हा काही दिवसांनीच हर्षिका तिचे सामान बांधून तिच्या पालकांच्या घरी निघून गेली. यावेळी ती कोणतेही योग्य कारण न देता निघून गेली. संध्याकाळी राघव कामावरून परतला तेव्हा त्याला घर उजाड दिसले. स्वयंपाकघरातील चुली पेटलेली नव्हती आणि सुगंधाजी तिच्या लहान खोलीत अंधारात बसल्या होत्या. तिच्या डोळ्यात तीच असहाय्यता आणि दुःख परत आले होते. राघवने घाबरून विचारले, आई, तू पुन्हा अशी का बसली आहेस? हर्षिका पुन्हा निघून गेली का आणि तुला बरं वाटतंय का? सुगंधाजीने विचारले. तिने ओले डोळे पुसले आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, बाळा, मला आणखी एक मदत हवी आहे. हॉल जवळील मंदिर माझ्या या छोट्या खोलीत ठेव. आतापासून माझ्या सर्व प्रार्थना आणि पूजा इथेच करायच्या आहेत. राघवचा धीर सुटत चालला होता. त्याने आश्चर्याने विचारले, आई, हे सर्व काय चालले आहे? प्रार्थना खोली या घराचे केंद्र आहे. ती संपूर्ण घरात सकारात्मकता आणते. आता तू ते या छोट्या खोलीतही बंद करावे. तुला अचानक याची गरज का भासली? सुगंधाने डोळे खाली केले आणि हळुवारपणे म्हणाली, बाळा, तू अजून लहान आहेस. तू रात्री उशिरा झोपतो, सकाळी लवकर उठतो. मी घंटा वाजवते किंवा शंख वाजवते तेव्हा तुझी झोप भंग पावते. माझ्या भक्तीमुळे तुम्हा दोघांनाही त्रास होऊ नये असे मला वाटते. म्हणून देव माझ्या खोलीत माझ्याकडे असावे, जेणेकरून मी शांतपणे पूजा करू शकेन
आणि झोपेत कोणताही अडथळा येऊ नये. राघवला त्याच्या पायाखालून जमीन सरकल्याचे जाणवले. त्याने आईचा हात धरला आणि विचारले, आई, खरं सांग, तुला हे कोणी सांगितले? पूजाच्या आवाजाने तिला त्रास होतो अशी तक्रार हर्षिकाने तुला केली का? की दुसऱ्या कोणी तुला हे शिकवले? कारण मला माहित आहे की तुझ्या पूजाने कधीही कोणालाही त्रास दिला नाही. सुगंधाजी घाबरली, तिच्या कपाळावर घाम फुटला आणि ती घाबरून म्हणाली, नाही नाही, मला हे कोण सांगेल? हे फक्त माझे स्वतःचे मत आहे. मला एवढं कळतंय की आता घरात सून आली आहे, म्हणून मी थोडं जास्त सावध राहायला हवं. तू हट्टी होऊ नकोस आणि मी सांगते तसं कर. असं म्हणत ती बोलून स्वयंपाकघरात निघून गेली. पण राघवला आता खात्री पटली होती की कोणीतरी त्याच्या आईला खरोखर घाबरवत आहे. ती जाताच राघव सोफ्यावर बसला होता. त्याच्या आईचे शब्द त्याला त्रास होऊ नये म्हणून त्याच्या कानात घुमले. राघवचे मन वेगाने भूतकाळातील घटना एकत्र करू लागले. त्याला जाणवले की एक अतिशय विचित्र आणि भयावह प्रकार चालू आहे. जेव्हा हर्षिका पहिल्यांदा तिच्या पालकांच्या घरी गेली तेव्हा त्याची आई रात्रीतून त्याच्या वडिलोपार्जित मोठ्या खोलीतून निघून गेली. आता ती पुन्हा निघून गेल्यावर तर आई देवालाही एका कोपऱ्याच्या खोलीत कैद करण्याचा प्रयत्न करते. राघवने थंड मनाने विचार केला, हा कसला योगायोग आहे की हर्षिका घराबाहेर पडताच आईच्या मनात त्यागाची भावना जागृत होते आणि जेव्हा हर्षिका इथे असते त्यांच्यात अशी शांतता होती जणू कोणीतरी एकमेकांचा खून केला आहे. राघवला आता स्पष्टपणे दिसले की त्याच्या आईचा हट्टीपणा आनंदातून नाही तर काही खोल भीतीतून निर्माण झाला होता. त्याच्या लक्षात आले की त्याची एकेकाळी हसणारी आई आता सतत घाबरत होती. जेव्हा जेव्हा ती हर्षिका सोबत असायची तेव्हा तिला एखाद्या काचेच्या भांड्यासारखे वाटायचे जे थोड्याशा चिथावणीने फुटेल. राघव बडबडला, नक्कीच काहीतरी गंभीर चूक आहे. आई प्रेमापोटी सत्य लपवत आहे, पण ते सत्य इतके कठोर आहे की ते घराचा पाया हलवत आहे. हर्षिका गेल्यानंतर काय होते? तिच्या आईला तिच्याच घरात अनोळखी वाटू लागले आहे का? कोण आहे तिचे कान भरते किंवा तिला जबरदस्ती करत आहे? राघवची चिंता असह्य होत चालली होती. त्याला वाटत होते की जर आज त्याला सत्य कळले नाही तर त्याचे सुंदर घर पत्त्यांच्या घरासारखे कोसळेल. राघव सोफ्यावर बसला होता. या दुविधांमध्ये हरवला होता तेव्हा त्याची नजर जवळ पडलेल्या सुगंधाच्या जुन्या मोबाईलवर पडली. आई कदाचित स्वयंपाकघरात घाईघाईने जाताना तिथेच विसरला होता. राघवच्या मनात एक विचित्र हालचाल जाणवली. त्याने कधीही त्याच्या आईचा फोन तपासला नव्हता, पण आज परिस्थिती अशी होती की त्याचा हात आपोआप त्याकडे वळला. कॉल लॉग उघडताच त्याच्या कपाळावर घाम फुटला. संध्याकाळी त्याच क्षणी जेव्हा त्याची आई उदासपणे बसली होती तेव्हा हर्षिकाची आई, राघवची सासू यांनी फोन केला होता. इतकेच नाही तर गेल्या काही दिवसात जेव्हा हर्षिका तिच्या आई वडिलांच्या घरी जायची तेव्हा तिची सासू आणि सुगंधा यांच्यात बराच वेळ गप्पा होत असत. राघवचा संशय आता निश्चितेत बदलत होता. त्याला समजले की त्याच्या आईच्या या विचित्र मागण्या थेट हर्षिकाच्या आई वडिलांच्या घराशी जोडल्या गेल्या आहेत. राघव लगेच स्वयंपाकघरात धावला. त्याने आईला धरले आणि थेट विचारले, आई, मी तुझा फोन पाहिलाय. माझ्या सासूबाईंनी तुला फोन केला का? तिने तुला काय सांगितले? तू मला घाबरवत आहेस का? आई, प्लीज मला खरं सांग. मी आता हे सहन करू शकत नाही. सुगंधाचा चेहरा फिकट पडला. तिने पुन्हा आपल्या भावना दाबल्या आणि रागाच्या भरात म्हणाली, अरे, जर तुझ्या विहीनबाईंनी फोन केला तर? तिने तिच्या मुलीबद्दल विचारपूस करण्यासाठी फोन केला. तू तिळाच्या ढिगाऱ्याचा डोंगर का बनवत आहेस? आणि मी तुला जे करायला सांगितले ते कर. शांतपणे माझ्या खोलीत मंदिर ठेव. जर तू हे साधे काम करू शकत नाही तर मला सांग. मी सर्व जड सामान स्वतः उचलून येईन. आईच्या डोळ्यातील अश्रू आणि तिचा हट्टीपणा पाहून राघवचे हृदय पिळवटून गेले. त्याला समजले की ती तुटेल पण सत्य सांगणार नाही. त्याला त्याच्या आईच्या प्रेमापुढे आणि आग्रहापुढे हार मानावी लागली. जड अंतकरणाने आणि थरथरत्या हाताने त्याने हॉलमधून मूर्ती आणि छोटे मंदिर उचलले. आत पाऊल ठेवताच त्याला असे वाटले की जणू तो त्याच्या घरातील सुखसोयी आणि शांतीला निरोप देत आहे. त्याने मंदिर उचलून त्याच्या आईच्या लहान अंधाऱ्या खोलीत ठेवलं. त्या रात्री घरातील मंदिरातील दिवा जळत होता, पण त्याचा प्रकाश राघवच्या मनातील अंधार दूर करू शकला नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राघव घरी आला तेव्हा हर्षिका परत आल्याचे पाहून त्याला आश्चर्य वाटले नाही. तो एक खेळ बनला होता.
हर्षिका तिच्या आईवडिलांच्या घरी जाते. तिची आई काही विचित्र बदल करते आणि मग हर्षिका लगेच परत येते. घरातील वातावरण इतके गंभीर होते की श्वास घेणेही कठीण होते. सुगंधाजी आता तिच्या लहान खोलीत बंदिस्त होती. जणू काही ती घराची मालकी नसून पाहुणी आहे. राघवला वाटले की त्याची आई काहीही बोलणार नाही, तर हर्षिकाशी थेट का बोलू नये. तो हर्षिकाकडे गेला आणि खूप गंभीरपणे विचारले, हर्षिका, तू आल्यापासून आईचे वागणे खूप बदलले आहे. ती तिच्या खोलीतून निघून गेली, सोफा हलवला आणि आता तर पूजा खोलीलाही तिच्या खोलीत ठेवण्यात आले आहे. तुला हे सर्व खूप विचित्र वाटत नाही का? तुला माहिती आहे का आई असे का करत आहे? हर्षिका निरागसपणे खांदे उंचावत म्हणाली, हे बघ राघव, आई आता म्हातारी झाली आहे. तिच्या स्वतःच्या काही इच्छा असू शकतात. जर तिला लहान खोलीत जास्त आरामदायी वाटत असेल किंवा तिला एकटीने प्रार्थना करायची असेल तर मी काय म्हणू? शेवटी ती तुझी आई आहे. मी या घरात नवीन आहे. तिच्या इच्छेविरुद्ध जाणे मला शोभत नाही. हर्षिकाच्या विनम्र शब्दांनी राघवला खोलवर हादरवून टाकले. त्याला समजले की हर्षिका खूप चतुराईने या सगळ्यापासून स्वतःला दूर करत आहे. जणू काही तिला काहीच कळत नाही. पण तिच्या डोळ्यातील विजयी चमक राघवला कळली नाही. हर्षिकाच्या उत्तराने राघवच्या संशयाचे रूपांतर कधीही न विझणाऱ्या दृढ विश्वासाच्या आगीत झाले. त्याला जाणवले की त्याची आई एका अशा जाळ्यात अडकली आहे ज्याचे धागे हर्षिकाच्या माहेरच्या घराशी जोडलेले आहेत आणि हर्षिका इथे राहून फक्त ते जाळी घट्ट करत आहे. राघव गप्प राहिला, पण आता त्याला सत्य उलगडण्यातच रममान झाला होता. काळाची चाके त्याच्या गतीने फिरत राहिली आणि काही दिवसातच तीच जुनी गोष्ट पुन्हा घडली. हर्षिका पुन्हा एकदा तिची बॅग पॅक करून तिच्या आईवडिलांच्या घरी निघून गेली. यावेळी राघवच्या लक्षात आले की हर्षिका गेल्यानंतर घर शांततेने नव्हे तर एका भयानक शांततेने भरलेले होते. त्या संध्याकाळी तो घरी परतला तेव्हा त्याला सुगंधाजी हॉलमध्ये दिसली. ती लिव्हिंग रूममध्ये असलेले नवीन टेलिव्हिजनकडे विचित्र नजरेने पाहत होती. हर्षिकाच्या आईवडिलांनी तिला तिच्या लग्नात दिले होते. सुगंधाजी त्याच्याकडे आली तेव्हा राघवने नुकतेच त्याचे बूट काढले होते. तिचा आवाज थरथरत होता, पण तिच्या शब्दात तोच जुना आग्रह होता. ती म्हणाली, बाळा, शेवटचे काम कर. हा नवीन टीव्ही हॉलमधून खाली उतरवून हर्षिकाच्या खोलीत ठेव. ती तिच्या आईवडिलांच्या घरून परत आल्यावर ती पाहेल. तुम्ही तुमच्या खोलीत टीव्ही पाहून आनंदी व्हाल. हे ऐकून राघवला विजेची लाट जाणवली. गेल्या अनेक आठवड्यांपासून तो मनात साठवून ठेवत असलेला राग आणि गोंधळ क्षणार्धात बाहेर आला. राघवचा चेहरा लाल झाला आणि तो ओरडला, पुरे झाले आई, पुरे झाले. हे काय नाटक तू रचत आहेस? मी गेल्या अनेक दिवसांपासून पाहत आहे की हर्षिका घराच्या उंबरट्यावरून जाताच जेव्हा ती बाहेर जाते तेव्हा तुमच्या आत एक प्रकारची भीती जागृत होते. कधी तुम्ही तुमची खोली सोडता, कधी सोफा आत आणता, कधी तुम्ही देवाला एका कोपऱ्यात बंदिस्त करता आणि आता हा टीव्हीही. शेवटी तुम्हाला हे घर घरच राहू द्यायचे आहे की तुम्हाला ते गोदामात बदलायचं आहे? राघवचा आवाज इतका मोठा होता की सुगंधाजी घाबरल्या, पण राघव थांबला नाही. तो पुढे म्हणाला, आई, तुमच्या मनात काय चालले आहे ते तुम्ही मला का सांगत नाही आहात? काय चालले? तू निवडलेल्या सुनेला एवढी का घाबरतेस? हे घर माझं आहे, तुझं आहे आणि आपल्या सर्वांचं आहे. मग इथल्या प्रत्येक गोष्टीला तिचं आणि माझं का म्हटलं जात आहे? आज तू मला स्पष्टपणे सांगायला हवं की या घराच्या भिंतीमागे कोणता खेळ खेळला जात आहे, नाहीतर मीही स्वस्थ बसणार नाही. सुगंधाने तिच्या शांत मुलाची अशी बाजू कधीच पाहिली नव्हती. तिने राघवकडे पाहिले, जो दगडाच्या पुतळ्यात बदलला होता. ती रडत होती तर राघवच्या डोळ्यातून सत्य जाणून घेण्याची त्याची तळमळ आणि त्याच्या आईच्या स्थितीबद्दलचे दुःख स्पष्टपणे दिसून येत होते. राघवचा मोठा आवाज आणि राग पाहून सुगंधाजी तिच्या अंतःकरणाला थरथर कापू लागल्या. तिचा संयम आता पूर्णपणे तुटला होता. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा अखंड प्रवाह वाहत होता. ती सोप्याचा आधार घेऊन उभी होती, पण तिचे पाय थरथरत होते. रडत ती म्हणाली, बाळा, तू माझ्यावर ओरडू नकोस. नाही, मला फक्त तुझे घर व्यवस्थित हवे आहे. माझ्याकडे किती आयुष्य उरलं आहे. मी आज इथे आहे, उद्या मी निघून जाईन, पण तुझे जग माझ्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त झालेले पाहणे मला सहन होत नाही. माझ्यामुळे किंवा मी तुझ्या वैवाहिक जीवनात कोणतेही अडथळे निर्माण केले तरी मी तुमच्या दोघांमधील संघर्षाची कडू गोळी कधीही गिळू शकणार नाही.
मी फक्त एक ओझं आहे बाळा, आणि मला हे ओझं तुझ्या आनंदाच्या मार्गात अडथळा आणू इच्छित नाही. माझ्या आईच्या तोंडून ओझे हा शब्द ऐकून राघवचा सगळा राग क्षणात नाहीसा झाला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले. त्याला त्याची चूक कळली. त्याने आईवर ओरडून तिच्या वेदना आणखी वाढवल्या होत्या. त्याने लगेच तिचे धरतरणारे हात हातात घेतले आणि मोठ्या आदराने प्रेमाने तिला सोफ्यावर बसवले. राघव तिच्या पायाजवळ जमिनीवर बसला आणि हळुवारपणे तिचे अश्रू पुसले. तो हळू आवाजात म्हणाला, आई, मला माफ कर. मी तुला ओरडण्याचा विचार केला नव्हता, पण तू जे काही बोलत आहेस ते माझे हृदय फाडून टाकत आहे. तू ओझे नाहीस, तू या घराचा पाया आहेस. असे काय घडले ज्यामुळे तू जीवन आणि मृत्यू आणि घराच्या विध्वंसाबद्दल बोलू लागलीस? आई, मी तुला शपथ देतो, मला खरं सांग, काय चाललंय? तुला कोण घाबरवत आहे? तुला एवढं गुदमरून जाण्याची काय गरज आहे? जर तुम्ही मला समस्या सांगितली नाही तर मी कसे सोडवू? तुला तुझ्या मुलाच्या क्षमतेवर विश्वास नाही का? सुगंधाने राघवच्या डोक्यावर हात ठेवला. तिचे हात जाऊन अजूनही थरथरत होते. राघवची शपथ ऐकून ती आणखीनच चिंताग्रस्त झाली. तिला वाटले की जर तिने आज सत्य सांगितले तर घरात संघर्ष वाढेल. पण राघवच्या डोळ्यातील सत्य जाणून घेण्याची तळमळ त्याला सर्व काही सांगण्यास भाग पडली. सुगंधाची रडणे आता रडण्यात रूपांतरित झाली होती. तिचे शरीर जोरदार वाऱ्यात सुकलेल्या पानांसारखे थरथर कापत होते. राघवने त्याच्या आईचा चेहरा हातात घेतला. त्याच्या स्वतःच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण तो बलवान असल्याचे भासवत होता. तो गुदमरलेल्या आवाजात म्हणाला, आई, जर तू अशीच तुटलीस तर मी कसा बरा होईन? कृपया मला सांग, आपले घर उद्ध्वस्त करू पाहणारे ते वादळ कोणते आहे? आई, जोपर्यंत मला कारण कळत नाही तोपर्यंत मी त्यावर कसे उपाय शोधेन? तुझ्या मुलावर विश्वास ठेव. मी कोणालाही आपला आनंद हिरावून घेऊ देणार नाही. तेवढ्यात सुगंधाने अचानक राघववर झडप घातली आणि त्याचा हात तिच्या दोन्ही हातांमध्ये घट्ट धरला. तिच्या डोळ्यात एक विचित्र भीती होती, जणू ती स्वतःच्या मृत्यूची घोषणा पाहत आहे. तिने विनवणी केली. ती म्हणाली, बाळा, खरं सांगण्यापूर्वी मला एक शब्द दे. जगात काही झालं तरी तू मला सोडून जाणार नाहीस, असं वचन दे. राघव, या वयात मी कुठे जाऊ? तुला वडिलांच्या जाण्यानंतर तूच माझे सर्वस्व आहेस. तूच माझे अस्तित्व आहेस, माझा आधार आहेस. सुगंधाच्या आवाजात एक असह्यता होती, ज्यामुळे रडत ती पुढे म्हणाली, बाळा, मला या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात राहू दे, पण मला कधीही वृद्धाश्रमात सोडू नकोस. मी वचन देते की मी तुमच्यामध्ये परत कधीच येणार नाही. मी माझ्या प्रार्थना हळूहळू करेन. मी स्वयंपाकघरातही येणार नाही जर हर्षिकाला वाईट वाटत असेल, पण कृपया मला दूर ढकलू नकोस. मला भीती वाटते बाळा, मला खूप भीती वाटते की माझ्यामुळे तुला तुझं घर सोडावं लागेल किंवा मला एखाद्या अनोळखी ठिकाणी पाठवलं जाईल. वृद्धाश्रम हा शब्द ऐकून राघवला असं वाटलं जणू कोणीतरी त्याच्या छातीत खंजीर खुपसला आहे. तो सुन्न झाला. त्याने कधीच कल्पना केली नव्हती की ह्या घरात राहणारी त्याची आई अशी असेल. एवढा मोठा आणि भयावह विचार त्याच्या आईला मनात येईल ही कल्पनाच खरी मोठी होती. त्याला जाणवले की कोणीतरी त्याच्या आईच्या मनात हे विष खोलवर रुजवले आहे. राघव लगेच तिला मिठी मारून रडू लागला. त्याने तिच्या हाताचे चुंबन घेतले. तो म्हणाला, आई, तू हे काय म्हणतेस? तू ज्या मुलाला वाढवलंस तो इतका क्रूर आणि खालचा होईल का? हे घर तुझ्या कष्टाने आणि वडिलांच्या घामाने बांधले आहे. तुझे नाव प्रत्येक विटेवर आहे. तुला इथून हाकलून लावण्याची हिंमत कोणात नाही. फक्त मला सांग की तुझ्या कानात हे विष कोणी ओतलंय? आईच्या मनात असे भयानक विचार येत आहेत हे ऐकून राघवचा आत्मा थरथर कापला. त्याने आईचे दोन्ही हात कपाळावर ठेवले आणि दबलेल्या आवाजात म्हणाला, आई, तू शुद्धीवर तर आहेस ना? तू काय म्हणतेस? ज्या मुलाने तुझे बोट धरून चालायला शिकवले, जो तुझ्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही, तो तुला सोडून जाईल का? आणि वृद्धाश्रमाबद्दल बोलत आहे. आई, मी जिवंत असेपर्यंत हे शब्द तुझ्या तोंडून पुन्हा कधीही निघू नयेत. हे ऐकून माझे हृदय तुटत आहे. राघवने आईच्या डोळ्यात पाहिले आणि मोठ्या दृढ निश्चयाने म्हणाला, आई, लक्षपूर्वक ऐक. तू या घराची खरी मालक आहेस. बाबांनी हे घर तुझ्यासाठी, तुझ्या आनंदासाठी बांधले आहे. मी या घराचा फक्त एक भाग आहे. ज्या दिवशी तुला वाटेल की माझ्यामुळे तुला त्रास होत आहे किंवा तुला कोणी त्रास देत आहे, त्याच क्षणी तू मला आणि हर्षिकाला या घरातून हाकलून लावू शकतेस, कारण तू या घराची खरी मालक आहेस. तू राणी आहेस आणि आम्ही सर्व तुझ्या संरक्षणाखाली वाढतो. तो पुढे म्हणाला, आई,
मला आता सगळं समजतंय. कोणीतरी तुझ्या मनात ही भीती कुशलतेने पेरत आहे की तू इथे कोझे आहेस. कोणीतरी तुला पटवून देऊ इच्छिते की तुझी उपस्थिती आमच्या आनंदात अडथळा आहे. पण आई, तुला माहित नाही की तू या घराचा श्वास आहेस. तुझ्याशिवाय हे घर फक्त चार भिंतींसारखे असेल. मला फक्त त्या व्यक्तीचे नाव जाणून घ्यायचे आहे ज्याने तुझ्या समानतेचा फायदा घेत तुला इतके घाबरवले आहे की तुझे हक्क सोडण्यास तयार झाली. राघवच्या या शब्दांनी सुगंधाजींना थोडा दिलासा दिला, पण तिच्या डोळ्यात लपलेले सत्य अजूनही बाहेर येण्यास धडपडत होते. राघवने आईला पाणी दिले आणि तिच्या डोक्याला हात लावत म्हणाला, आता पुरे झाले आई, आता संपूर्ण सत्य बाहेर आले पाहिजे. मला सांग, तू हर्षिकाच्या आईशी कशाबद्दल बोलतेस? राघवने तिला पूर्णपणे धीर दिल्यानंतरच सुगंधाची भीती कमी झाली. तिने एका दीर्घ श्वास घेतला आणि जुन्या आठवणींना उजाळा देत सुरुवात केली. बाळा, तुला आठवते का, लग्नाच्या काही दिवसानंतर अचानक हर्षिकाचा भाऊ तिला घ्यायला आला होता. आपण सगळेच आश्चर्यचकित झालो होतो. मला वाटले की ती एक लहान मुलगी आहे, पहिल्यांदाच घर सोडून आली आहे आणि कदाचित तिला तिच्या पालकांची आठवण येत आहे. म्हणून मी तिला आनंदाने निरोप दिला. पण ती निघून जाताच खरा खेळ सुरू झाला. सुगंधाजी थरथरत्या आवाजात पुढे म्हणाली, ती तिच्या आईवडिलांच्या घरी पोहोचताच मला तिच्या आईचा फोन आला. तिचे बोलणे ऐकून माझा आत्मा थरथर कापला. तिने मला स्पष्टपणे सांगितले की हर्षिका स्वतः तिथे फोन करून रडली होती. तिच्या आईने माझ्यावर हुंड्याच्या वस्तू चोरल्याचा आरोप केला. ती म्हणाली, समधनजी, मी तुम्हाला दिलेला टीव्ही, सोफा आणि इतर मौल्यवान वस्तू माझी मुली आणि जावयासाठी दिलेल्या होत्या, तुमचा हॉल सजवण्यासाठी नाही. तुम्ही फक्त तिच्या खोलीत बेड आणि वॉर्डरूम ठेवला आणि हॉलमध्ये स्वतःसाठी इतर सर्व सुखसोयींची व्यवस्था केली. तुम्ही काय सासू असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहात का? हे ऐकून राघव स्तब्ध झाला. सुगंधाजी रडत म्हणाली, बाळा, तुझ्या सासूने तर हे देखील म्हटले की तुमचे आता वय झाले आहे, देवाचे नाव घेण्याची वेळ आली आहे. किमान मुलांच्या कल्याणाचा तरी विचार करा आणि बाजूला व्हा. आणि ऐका, माझी मुलगी तुमच्या घरात तेव्हाच पाऊल ठेवेल जेव्हा तिचे सर्व सामान तिच्या स्वतःच्या खोलीत व्यवस्थित ठेवले जाईल. आता मला सांग बाळा, तुमची छोटी खोली इतक्या गोष्टी, टीव्ही आणि मोठा सोफा कसा बसेल? मी विचार केला की जर मी तिला माझी मोठी खोली दिली नाही तर ती कधीच परत येणार नाही आणि तुझे घर स्थिरावण्याआधीच उद्ध्वस्त होईल. तुझं काही नुकसान होऊ नये म्हणून मी माझी खोली, माझ्या आठवणी आणि माझ्या सुनेला परत आणण्यासाठी माझे अधिकार सोडून दिले. सुगंधाजीचे शब्द ऐकून राघवच्या मुठी घट्ट झाल्या. त्याला आत्ता समजले की हर्षिकाच्या शांततेमागे तिच्या आईचा अहंकार आणि कट आहे, ज्यामुळे त्याच्या निष्पाप आईला तिच्याच घरात अनोळखी वाटू लागले होते. सुगंधाजींचा गळा भरून आला होता, पण आज तिने संपूर्ण सत्य उघड करण्याचा निर्णय घेतला होता. ती संकोचून पुढे म्हणाली, बाळा, जेव्हा हर्षिका दुसऱ्यांदा तिच्या आईवडिलांच्या घरी गेली तेव्हा मला वाटले की आता सर्व काही ठीक होईल. पण तुझ्या सासूबाईंनी पुन्हा फोन केला आणि यावेळी तिचे शब्द मला बाणासारखे लागले. ती मला म्हणाली, मी जाणून बुजून सकाळी लवकर उठून देवघरात घंटे आणि शंख वाजवून त्यांच्या मुलीला त्रास देते. ती दिवसभर काम करते आणि तुमच्या पूजा प्रार्थना तिच्या झोपेत अडथळा निर्माण करते. बाळा, इतकंच नाही तर त्यांनी तुझं नाव घेऊन मला आणखीनच घाबरवलं. त्या म्हणाल्या, राघव तुम्हाला हे सगळं थेट सांगू शकत नाही, पण तो आतून खूप चिडलेला आहे. त्याला असंही वाटतं की तुम्ही तुमच्या विधी स्वतः जवळच ठेवावेत, जेणेकरून तो आणि त्याची पत्नी एकांतात राहू शकतील. मला वाटलं कदाचित मी खरोखरच तुम्हा दोघांमध्ये भिंत बनत आहे. मला वाटलं की जर माझ्या देवाला माझ्या खोलीत नेल्याने तुमच्या घरात शांती येणार असेल तर मी तेच करायला हवं. मी माझ्या भावना दाबून टाकल्या, कारण तुमचा आनंद माझ्यासाठी देवापेक्षा जास्त महत्वाचा होता. सुगंधाजी आता तिचे अश्रू रोखू शकल्या नाहीत. खूप रडत ती पुढे म्हणाली, आणि आज तर तिने सर्व मर्यादा ओलांडल्या. तिने फोनवर मला भयंकर शिवीगाळ केली. ती म्हणाली, मी माझ्या मुलीच्या मनोरंजनासाठी टीव्ही पाठवला आहे, तुम्ही तो बाहेर का ठेवला आहे? तुम्हाला काय वाटतं, माझ्या मुलीने सार्वजनिक ठिकाणी बसून टीव्ही पाहावा? तिला तिच्या स्वतःच्या खोलीत स्वातंत्र्य हवे आहे. त्या एवढे देखील म्हणाल्या की जर तुम्हाला ही साधी गोष्ट समजत नसेल
तर तुमचे वय विचारात घ्या आणि आश्रमात राहण्यासाठी स्वतःला तयार करा, कारण माझी मुलगी अशा वातावरणात राहू शकणार नाही. राघव, मला भीती वाटत होती बाळा. मला वाटलं होतं की माझ्यामुळे तुमचं सुखी घर खरंच कोसळेल. असं म्हणत सुगंधाची सोप्यावर कोसळल्या. तिच्या रडण्याचा आवाज संपूर्ण खोलीत घुमला. राघवच सर्व शरीर रागाने कापू लागले. त्याला त्याच्या सासूच्या शुद्र विचारसरणीवर आणि हर्षिकाच्या मूकसंमतीवर इतका राग आला की त्याच्या डोळ्यात आग उसळू लागली. त्याला विश्वासच बसत नव्हता की ज्या आईने त्याला बोट धरून चालायला शिकवलं होतं, त्या आईला कोणीतरी तिच्याच घरात गुन्हेगारासारखे जगण्यास भाग पाडले होते. थरथर त्या हाताने राघवने एक ग्लास घेतला आणि तिला पाणी दिले आणि त्याने तिचे डोके आपल्या छातीवर धरले. जणू काही जगातील सर्व वाईट गोष्टीपासून तिचे रक्षण करण्यासाठी. सुगंधाची रडणे शांत झाल्यावर तिने असं काहीतरी उघड केले ज्यामुळे राघवचे हृदय थरथर कापू लागले. राघवच्या डोळ्यात पाहत सुगंधाजी म्हणाली, बाळा, खोली आणि सामानाची बाब मी सहन करू शकले असते, पण तिच्या शेवटच्या धमकीने मला तोडून टाकले. तुझी सासू फोनवर कडवट स्वरात म्हणाली, समदनजी, तुम्ही हे सोप्या भाषेत समजून घ्या. जर तुम्ही आमच्या अटींवर जगू शकत नसाल आणि तुमचा हस्तक्षेप कमी करू शकत नसाल तर माझ्याकडे इतरही पर्याय आहेत. मी माझा जावई राघव याला तुम्हाला या जुन्या घरात सोडून त्याच्या पत्नीसोबत बाहेर राहायला जाण्यास पटवून देईन की त्याने तुमच्या सोबत न राहता शहराच्या दुसऱ्या बाजूला एका वेगळ्या घरात राहायला जावे. आणि जर तो बाहेर गेला नाही तर तुम्ही जायची तयारी करा, कारण आम्ही जबरदस्तीने तुम्हाला एका चांगल्या वृद्धाश्रमात दाखल करू, जेणेकरून तो शांतपणे त्याचे घर चालवू शकेल. आई रडत पुढे म्हणाली, त्या म्हणाल्या होत्या की तूही तुझ्या पत्नीच्या आनंदासाठी तेच करशील जे तुझ्या पत्नीला हवं आहे. मला मृत्यूची भीती वाटत नाही राघव, पण मला याची भीती वाटते की तू माझ्यापासून दूर जाशील किंवा मी तुझ्यापासून वेगळे होईन. या विचारानेच मी मरते. मला वाटलं की जर मी माझ्याकडे असलेले सर्व काही, माझे सर्व सुख आणि माझे सर्व हक्क सोडून दिले तर कदाचित तिची आई आनंदी होईल आणि तुला माझ्यापासून हिरावून घेणार नाही. म्हणूनच मी शांतपणे सर्व काही सहन केले, जेणेकरून तू आणि तुझी पत्नी एकत्र राहू शकाल आणि मीही तुला माझ्या डोळ्यांसमोर पाहू शकेन, जरी दूरवरून असले तरी चालेल. राघवचे शरीर रागाने थरथर कापत होते. तो घाबरला. त्याला त्याच्या सासूने खेळलेला वाईट खेळ कळला. तिने त्याच्या विरुद्ध आईच्या प्रेमाचे हत्यार वापरले होते. त्याला त्याच्या सासूच्या क्षुल्लक युक्त्यांचा राग आला आणि हर्षिकावर तो आणखी चिडला, जी सर्व काही माहीत असूनही तिच्या आईच्या मानसिक छळात सहभागी होती. राघवने ठरवले की आता पुरे झाले आहे आणि तो गप्प बसण्याची वेळ संपली आहे. राघवचा चेहरा रागाने लाल झाला होता, पण त्याने आईसमोर स्वतःला सावरले. त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि जड पण स्थिर आवाजात म्हणाला, आई, तू एकटीने इतके सहन केले यावर माझा विश्वासच बसत नाही. माझ्या सासूने तुझ्याशी जे केले ते नातेसंबंध नाही तर एक गंभीर गुन्हा आहे. तिने तुझ्या प्रेमाची देवाणघेवाण केली आणि तुला इतके घाबरवले की तू तुझ्याच मुलाला अनोळखी समजू लागलीस. राघव त्याच्या आईच्या डोळ्यात पाहत म्हणाला, आई, तू माझ्यावर विश्वास ठेवायला हवा होतास. तुला वाटलं होतं का की तुझा मुलगा इतका कमकुवत आणि आंधळा आहे की तो त्याच्या आईला वृद्धाश्रमात टाकेल, की बायकोच्या आग्रहावरून त्याला जग दाखवणाऱ्या आईला सोडून देईल. आई, तू जो ताण सहन केलास, जे अश्रू ढाळलेस, त्याची किंमत आता तुला रडणाऱ्यांनाच मोजावी लागेल. तू शांत राहून त्यांना प्रोत्साहन दिलेस, पण आता नाही. त्याने तिला मिठी मारली आणि तिला धीर दिला. काळजी करू नकोस आई, जे काही घडले ते घडले, पण आतापासून या घरात फक्त तुला जे हवे आहे तेच घडेल. तू खूप त्याग केला आहेस. आता माझे कर्तव्य सुरू होते. उद्या हर्षिका परत येईल तेव्हा मी स्वतः हे नाटक संपवीन. सासूबाईंनाही कळले पाहिजे की एक मुलगा आपल्या पत्नीवर प्रेम करू शकतो, पण तो आपल्या आईचा अनादर कधीही सहन करू शकत नाही. आई, तू आता शांतपणे झोप. उद्याची सकाळी एक नवीन सुरुवात असेल. यामुळे सुगंधाजींच्या मनावरील ओझे कमी झाले. पहिल्यांदाच तिला तिचा मुलगा तिच्या समोर ढाल सारखा उभा असल्याचे जाणवले, पण राघवच्या डोळ्यातील असणारी आग उद्या या घरातील नात्यात एक महत्वाचा टप्पा येणार असल्याचे संकेत देत होती.
राघवच्या डोळ्यात सत्य आणि रागाचे तेज पाहून सुगंधाजींचे हृदय पुन्हा धडधडू लागले. एक आई म्हणून तिला भीती वाटली की सत्याचा हा संघर्ष राघव आणि हर्षिकाचे नाते कायमचे संपुष्टात आणेल. थरथरत्या हाताने तिने राघवचा खांदा धरला आणि हळुवारपणे त्याला म्हणाली, बाळा, तू रागाच्या भरात तुमचे घर तुटेल असे काही करू नको. मी ते सर्व शांतपणे सहन करेन. तू फक्त तुझे घर वाचव. तसे ही जग खूप टोमणे मारत असते आणि त्रास देते आणि मला नको आहे की लोकांनी तुझ्याबद्दल आणि तुझ्या पत्नीबद्दल वाईट साईट गप्पा माराव्यात. राघवने त्याच्या आईचा हात धरला आणि शांत पण गंभीर स्वरात म्हणाला, आई, तू ज्याला घर तुटणे म्हणत आहेस ते प्रत्यक्षात एक भ्रम आहे. घर म्हणजे फक्त 4 भिंती किंवा वस्तू नसतात, तर आपल्या वडीलधाऱ्या लोकांचा सन्मान करणे, त्यांची काळजी घेणे, आपल्या हितासोबत घरातील सर्वांचे हित पाहणे हे घर असते. नातेसंबंधांचा आदर आणि एक दुसऱ्यांना सहकार्य करून घर सुखाने उजळून टाकणे म्हणजे घर असते. काही आठवड्यांपासून मी असे पाहिले आहे की हर्षिकाचे या घरामध्ये कोणतेही सकारात्मक योगदान नाही. तिला फक्त तिच्या मागण्या कशा करायच्या हे माहीत आहे, नातेसंबंध कसे टिकवायचे हे नाही. घर वाचवण्यासाठी तू तुझ्याकडे असलेले सर्व काही दिलेस, पण तिने आणि तिच्या आईने तुझ्या दयाळूपणाला कमकुवतपणा समजले. राघव पुढे म्हणाला, आता गोष्टी खूप पुढे गेल्या आहेत आई. आदर म्हणजे मागणी करणे नाही. तुम्हाला तो मिळवावा लागतो, तुम्हाला तो कमवावा लागतो. जर मी आज हर्षिकाला तिच्याच भाषेत उत्तर दिले नाही आणि तिला या घराचा उंबरठा काय आहे हे समजावून सांगितले नाही, तर ती आयुष्यभर तुला असाच मानसिक त्रास देत राहील. मला घर तोडायचे नाही, मला घराचा पाया मजबूत करायचा आहे, जो तुझ्या अपमानामुळे पोकळ झाला आहे. आई, तू माझ्यावर विश्वास ठेव. आज जे काही घडणार आहे ते खूप आधी घडले पाहिजे होते. राघवचे शब्द एक दृढ निश्चय होता, जो सुगंधाजींना रोखता आला नाही. तिला जाणवले की तिचा मुलगा आता फक्त मुलगा नाही, तर घराचा रक्षक आहे. राघवने त्याच्या आईला विश्रांती घेण्यास सांगितले, परंतु हर्षिकाच्या आगमनासाठी त्याच्या मनात एक संपूर्ण योजना त्याने आखली होती. हर्षिका आणि तिच्या पालकांनी आतापर्यंत लपवलेल्या सत्याचा सामना करण्यास तो आता तयार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी इतर कोणत्याही सकाळपेक्षा वेगळी होती. राघवच्या चेहऱ्यावर एक शांतता होती जी वादळाला लपवत होती. त्याने सकाळी सकाळी लवकर उठून काही फोन केले आणि कोणाची तरी वाट पाहत बसला. 10 वाजण्याच्या सुमारास दारावरची बेल वाजली. सुगंधाजीने दार उघडले आणि बाहेर 3 भारदस्त कामगार उभे असलेले पाहिले. राघव लगेच बाहेर आला आणि त्यांना आत बोलावत म्हणाला, चला भाऊ, आत या. हे बघा, मोठ्या खोलीतला तो नवीन सोफा बाहेर काढा आणि तो नवीन टीव्ही काळजीपूर्वक काढून टाका. हर्षिकाच्या आईवडिलांच्या घरातून आलेल्या वस्तू एक एक करून बाहेर काढायला सुरुवात केली. हे पाहून सुगंधाजीला काहीच कळले नाही. काय चाललं आहे हे तिला समजत नव्हते. म्हणून ती घाईघाईने राघवजवळ गेली, त्याचा हात धरला आणि कुजबुजली, राघव, तू काय करतोयस? हे सगळं काय चालू आहे आणि तू त्यांना का बाहेर काढत आहेस? जर हर्षिकाने येऊन हे सर्व पाहिले तर खूप मोठा अनर्थ होईल आणि तुझी सासू तर आपल्याला खूप काही बोलेल. नको बाळा, माझे ऐक आणि त्यांना परत ठेव. राघवने आईच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्या डोळ्यात पाहून खूप हळू पण अडळ आवाजात म्हणाला, आई, मी तुला काल रात्रीच सांगितले होते की आज तू फक्त मला आधार दे. आज प्रश्न विचारण्याचा दिवस नाही, तू तर वर्षानुवर्ष दाबलेल्या गोष्टी व्यक्त करण्याचा दिवस आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा दिवस आहे. तू फक्त सोप्यावर शांत बस आणि तुझा मुलगा काय करतोय ते पहा. आज मी या घरातून तुला घाबरवणाऱ्या सर्व गोष्टी बाहेर काढेन. सुगंधाजी काहीतरी वेगळे बोलू इच्छित होती, पण राघवच्या चेहऱ्यावरील दृढ निश्चय पाहून तिचे शब्द दबले गेले. एक एक करून कामगार जड सोफा, नवीन टीव्ही आणि हुंड्याच्या इतर वस्तू हॉलमध्ये घेऊन जाऊ लागले. संपूर्ण घर कुरुक्षेत्रासारखे दिसत होते, जिथे वर्षानुवर्ष दबलेला राग बाहेर पडायला तयार होता. राघव आपले घड्याळ तपासत राहिला, जणू काही हर्षिकाच्या येण्याच्या योग्य क्षणाची वाट पाहत होता. हर्षिकाच्या पालकांनी तिला हुंड्यात दिलेले सर्व सामान त्या कामगारांनी एका ट्रकमध्ये भरले. 2 तासांच्या प्रवासानंतर जेव्हा ट्रक हर्षिकाच्या घरासमोर थांबला, तेव्हा परिसरातील लोक जमू लागले. राघव ट्रकमधून उतरला आणि थेट आत गेला. आत दृश्य पूर्णपणे वेगळे होते. हास्य आणि विनोद चालू होते आणि टेबलावर जेवण ठेवले होते आणि हर्षिका तिच्या कुटुंबासोबत आनंदाने नाश्त्याचा आनंद घेत होती.
अचानक राघव त्यांच्या समोर आला हे पाहून सर्वांचे हात गोठले. तिच्या सासूबाईंचे हास्य नाहीसे झाले आणि हर्षिकाचा चेहरा चिंताग्रस्त झाला. हर्षिकाचे वडील घाबरून म्हणाले, अहो जावई बापू, तुम्ही असे अचानक? सगळं ठीक आहे ना? या या, नाश्ता करा. राघवने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले आणि शांत पण स्पष्ट आवाजात म्हणाला, धन्यवाद, पण मी इथे नाश्त्यासाठी आलो नाही. माझे एक छोटं काम आहे. माझ्या सासूबाईंनी तक्रार केली होती की तिच्या मुलीचे सर्व सामान तिच्या खोलीत नव्हते आणि इथे हॉलमध्ये ते चांगले दिसत नव्हते. म्हणून मी तुम्ही जे काही दिले होते ते परत करण्यासाठी इथे आलो आहे. हे ऐकून सर्वत्र शांतता पसरली. हर्षिकाचा भाऊ आणि वहिनी एकमेकांकडे पाहत राहिले. सगळे बाहेर आले तेव्हा त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. घराबाहेर एक मोठा ट्रक उभा होता. त्यात नवीन सोफा, टीव्ही, वॉर्डरोब आणि अगदी लहान भांडी होती. सासूचा चेहरा भीतीने आणि रागाने फिका पडला. ती अडखळत म्हणाली, काय राघव बाळा, हा काय उद्धटपणा आहे? तुम्ही अशा प्रकारे हुंडेच्या वस्तू परत घेऊन का आलात? लोक काय म्हणतील? मग राघव त्याच्या सासूच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुम्ही माझ्या आईला फोनवर जे म्हणायचा तेच लोकही म्हणतील. तुम्ही म्हणालत ना की तुमची मुलगी तिच्याकडे तिचे सामान असेल तरच तिथे राहील. तर बघा, आता तिच्याकडे सामान आहे, पण माझ्या आईचे घर, तिची शांती आणि तिचा आदर आता माझ्याकडे आहे. ज्या सामानामुळे तुम्ही माझ्या आईला वृद्धाश्रमाची धमकी दिली होती ते आजपासून या घरातच राहील. हर्षिका शांतपणे उभी राहिली होती. तिचे डोके लज्जेने खाली झुकले होते, तर तिचे संपूर्ण कुटुंब या अचानक झालेल्या हल्ल्याने स्तब्ध झाले होते. त्याच्या सासूचा चेहरा रागाने आणि लाजेने लाल झाला होता. शेजारी तिच्या भोवती जमलेले पाहून ती घाबरली आणि ओरडली, जावई बापू, तुम्ही शुद्धीवर आहात का? हे कसलं नीच कृत्य चालवले आहे? रस्त्याच्या मधोमध ट्रक पार्क करून तुम्ही आमच्या वस्तू परत करत आहात का? यामुळे समाजात आमचा काय आदर राहील? लोक म्हणतील की तुम्ही आमच्या मुलीला घराबाहेर हाकलून लावले आहे. राघवच्या चेहऱ्यावर एक शांत पण खोल हास्य उमटले. तो अगदी मोजक्या स्वरात म्हणाला, आदर? सासूबाई, आदर हा गोष्टींबद्दल नसून वागण्याबद्दल असतो. तुम्ही ज्या आदराबद्दल बोलत आहात तो वाचवण्यासाठी माझ्या आईने तिची खोली सोडून दिली, तिची प्रार्थना खोली एखाद्या कोण्यात करावी लागली आणि तुमच्या फोनच्या भीतीने दररोज रडत राहिली, तेव्हा माझ्या आईचा काही आदर नव्हता का? आता रडणाऱ्या हर्षिकाकडे पाहून राघव सर्वांसमोर स्पष्टपणे म्हणाला, आम्ही ज्या घरात राहतो ते माझ्या वडिलांच्या कष्टाच्या पैशाचे फळ आहे. माझी आई त्या घराचा पाया आहे. तिने मला स्पष्टपणे सांगितले आहे की तिला या गोष्टी नको आहेत. एकतर मी माझ्या मेहनतीने एक नवीन घर खरेदी करून त्यात या सर्व वस्तूची सजावट करू, किंवा मी या गोष्टी ज्यांच्याकडून आल्या आहेत त्यांना आदराने परत करू शकतो. माझ्या त्या घरात तुमच्या अटी आणि या हुंडेच्या ओझ्यासाठी आता जागा उपलब्ध नाही. राघव पुढे म्हणाला, सत्य हे आहे की सासूबाई, जेव्हापासून हे सामान आमच्या घरात आले आहे तेव्हापासून माझ्या घरातील शांतता नाहीशी झाली आहे. मी एका क्षणासाठीही शांत झोपू शकलो नाही, कारण मी माझ्या आईची असह्यता सतत पाहत होतो. तुम्ही म्हणायचा की हे सामान तुमच्या मुलीचं आहे, म्हणून आता हे सामान आणि तुमची मुलगी दोन्ही तुमच्याकडे ठेवा आहेत. मला माझे जुने घर आणि माझी जुनी आई हवी आहे, जी न कोणाला घाबरता घरात देवपूजा करू शकेल, शंख घंटी वाजवू शकेल आणि तिच्या स्वतःच्या घरात न घाबरता मोठ्याने हसू शकेल. राघवच्या शब्दांनी हर्षिकाच्या पलकांना शांत केले. शेजारच्या लोकांनी मुलाने आपल्या आईचा सन्मान करण्यासाठी उचललेल्या टोकाच्या पावलाबद्दल कुजबुज करायला सुरुवात केली. राघवच्या शब्दांना आता एक तीक्ष्ण धार होती जी कोणीही कापू शकत नव्हते. त्याने त्याच्या सासूच्या डोळ्यात पाहिले आणि एक भेदक असा प्रश्न विचारला, ज्याने तिचा सर्व अहंकार दूर केला. राघव म्हणाला, सासूबाई, तुम्ही वारंवार या वस्तूबद्दल बोलत आहात. जर तुम्हाला तुमच्या मुलीच्या गोपनीयतेची आणि आरामाची इतकीच काळजी होती तर तुम्ही हुंड्यामध्ये एक वेगळे घरही द्यायला हवे होते. मग तुमच्या मुलीला माझ्या आईच्या प्रार्थनेची किंवा आमच्या जुन्या घराच्या भिंतीची काहीच अडचण आली नसती. पण तुम्ही काय केले? तुम्ही मला ते सामान दिले आणि त्या सामानाच्या आडून तुम्ही माझ्या आईच्या घरावर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत गप्प राहिलेले हर्षिकाचे वडील आणि भाऊ हे ऐकून स्तब्ध झाले. त्यांना कल्पनाही नव्हती की पडद्यामागे तिच्या सासूबाईने सुगंधाजींवर इतका अत्याचार केला होता. तेवढ्यात हर्षिका रडत पुढे आली आणि ओरडली, राघव,
तू सर्वांसमोर एक दृश्य बनवत आहेस. तुला माझ्या इज्जतीची किंवा माझ्या कुटुंबाच्या इज्जतीची अजिबात पर्वा नाही का? राघव वळला आणि हर्षिकाकडे पाहत खूप रागवला आणि कडवट स्वरात म्हणाला, तू तर आदराबद्दल न बोललेली तरच बरे होईल हर्षिका. ज्या दिवशी तू आणि तुझ्या आईने फोनवरून माझ्या आईला वृद्धाश्रमात पाठवण्याची धमकी दिली होती, त्या दिवशीच आदराचा लिलाव झाला. तुला आठवत नाही का की तू तुझ्या आईला तुला मोठी खोली मिळावी म्हणून माझ्या आईला धमकावण्यासाठी कसे प्रवृत्त केले होतेस? ज्या सासूने तुला तिच्या मुलीसारखे वागवले, त्या आईच्या देवालाही तू घराच्या कोपऱ्यात फेकून दिलेस. राघवने सुगंधाजीने त्याला अश्रू ढाळत सांगितलेल्या सर्व गोष्टी सर्वांना सांगितल्या. वस्तूंच्या बहाण्याने तिच्या आईचे हक्क कसे एक एक करून हिरावून घेतले गेले हे त्याने सांगितले. राघवचे शब्द ऐकून हर्षिकाच्या आईचा चेहरा फिक्का पडला, कारण तिचे सर्व प्लॅन आता उन्हात बर्फासारखे वितळत होते. तिचे रहस्य संपूर्ण परिसरासमोर उघड झाले होते. शेवटी हर्षिकाच्या डोळ्यात पाहत राघव म्हणाला, आज हा ट्रक फक्त वस्तूंनी भरलेला नाही हर्षिका, हे सगळं तुझ्या अहंकाराने आणि तुझ्या आईच्या धमक्यांनी भरलेलं आहे. आता निर्णय तुझा आहे. तुला या गोष्टींसह इथेच राहायचं आहे की सून म्हणून अशा घरात जायचं आहे की जिथे माझ्या आईची इच्छा अंतिम कायदा असेल. आणि लक्षात ठेव, माझ्या घराचे दरवाजे तेव्हाच उघडतील जेव्हा माझ्या आईचा आदर सर्वोपरी असेल. राघवच्या शब्दाने हर्षिकाच्या वडिलांचा आत्मा हादरून गेला होता. त्यांना त्याच्या पत्नी आणि मुलीच्या या घृणास्पद कृत्याची काहीच कल्पना नव्हती. त्यांनी पुढे होऊन थरथरत्या हातांनी राघवचे दोन्ही हात धरले. त्यांचे डोळे पश्चातापाच्या अश्रूंनी भरले होते. ते दबलेल्या आवाजात म्हणाले, राघव बाळा, मला माफ कर. एक वडील म्हणून आज माझे डोके लज्जेने झुकले आहे. मी माझ्या मुलीला चांगले संस्कार द्यायला विसरलो आणि माझ्या पत्नीच्या चुकीच्या शब्दांकडे दुर्लक्ष केले. पण मी आज तुम्हाला खात्री देतो, आज या घरातून कोणताही संवाद किंवा फोन आल्याने सुगंधाजींना त्रास होणार नाही. कृपया हे सामान परत घ्या, नाहीतर आम्ही समाजात कोणाचाही सामना करू शकणार नाही. राघवचे डोळे ओले झाले होते. त्याने लगेच सासऱ्यांचा हात हातात घेतला आणि नम्रपणे म्हणाला, बाबा, मला माफ करा. मला माहीत आहे की रस्त्याच्या मधोमध हे सर्व करणे चुकीचे होते, पण मी काय करू शकतो? आई हळूहळू मरत होती आणि तिच्या आतील वाढत्या भीतीमुळे मीही आतून पूर्णपणे कोलमडलो होतो. माझ्या आईच्या स्वाभिमानासाठी मला ही कडू गोळी गिळावी लागली. आतापर्यंत गप्प राहिलेली हर्षिका रडू लागली. तिला जाणवले की तिने एका अशा नवऱ्याला गमावले आहे जो त्याच्या आईसाठी संपूर्ण जगाशी लढत आहे. ती आता धावली, तिच्या आईचा हात धरला आणि तिला बाहेर घेऊन आली. दुसऱ्या क्षणी हर्षिका आणि तिचे पालक राघवच्या घरी पोहोचले. सुगंधाजी तिच्या लहान खोलीत घाबरून बसली होती. हर्षिकाने सासूचे पाय धरून रडतडत त्यांची माफी मागितली. माफी मागताच सुगंधाजीचे आईसारखे हृदय वितळले. हर्षिकाच्या आईनेही हात जोडून त्यांच्या चुकांबद्दल माफी मागितली आणि वचन दिले की ती पुन्हा कधीही त्यांच्या घरकामात ढवळाढवळ करणार नाही. मग राघवने पुढे जाऊन हॉलच्या सर्वात सुंदर कोपऱ्यात पूजा कक्ष पुन्हा स्थापित केले. आता पूजा कक्ष हॉलच्या सर्वात सुंदर कोपऱ्यात उभारलं होतं. शंख आणि घंटांचे पवित्र नाद संपूर्ण घरात घुमत होते. आज सुगंधाजींच्या चेहऱ्यावर पूर्वीची शांती आणि हास्य परत आले होते. वस्तू त्यांच्या जागी पुन्हा व्यवस्थित लावल्या होत्या, पण आता त्यात हुंड्यांचा अहंकार नाही तर नातेसंबंधाचा सुगंध होता. राघवने पाहिले की त्याचे घर पुन्हा एकदा मंदिर बनले आहे, जिथे त्याची आई सर्वोच्च देवी होती. घरातील वडीलधारी मंडळी ते त्या पायासारखे असतात ज्यावर कुटुंबाचे छप्पर टिकलेले असते. जर पाया हल्ला तर संपूर्ण घर कोसळते. कोणत्याही भौतिक सुखसोयी किंवा मालमत्ता बालकांच्या आदरापेक्षा मौल्यवान असू नये. पत्नी आणि आई यांच्यात संतुलन राखणे हे एक आदर्श मुलाचे कर्तव्य आहे. त्याने आपल्या पत्नीचे किंवा घरातील इतर कोणाचेही गैरवर्तन सहन करू नये किंवा आईच्या अश्रूंकडे दुर्लक्षही करू नये. योग्य वेळी सत्य जाणून घेऊन एकमेकांना आधार देणेच कुटुंब वाचवू शकते. मुलीच्या सासरच्या घरात तिच्या पालकांचा अतिरेकी हस्तक्षेप अनेकदा घरी उद्ध्वस्त करतो. नातेसंबंधांमध्ये गोपनीयता नक्कीच महत्वाची आहे, परंतु ती प्रियजनांचा अपमान करण्याच्या किमतीवर नसावी. तर मित्रांनो, सुगंधाजींच्या मुलाने त्याच्या पत्नीला शिकवलेल्या धड्याबद्दल तुमचे मत आम्हाला खालील कमेंट्समध्ये नक्की कळवा
आणि तुम्ही ही कथा कुठे ऐकत आहात हे तुमच्या शहराचे नाव लिहून आम्हाला कळवा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा एका नवीन कथेसह भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.